पीडित कुटुंबाशी संवाद साधलाय तुम्ही, काय नेमके त्यांच्या भावना होत्या काय? आज संतोष देशमुख यांच्या कुटुंबाशी आज आम्ही सगळे खासदार आणि काही आमदार आम्ही येऊन भेटलो आणि आम्ही त्यांच्या सोबत आहोत. एकंदरीत असं दिसून येतं की पोलीस यंत्रणेवर पण खूप मोठ्या प्रमाणात दबाव आणला गेला आहे सत्ताधारी पक्षाकडून, सत्ताधाऱ्यांकडून आणि खुद्द CM कडून. ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत. आज संतोष देशमुख यांची कन्या, त्यांच्याशी मी बोलत होती, ती म्हणाली, आई मला बाहेर पडताना भीती वाटते, मला पण संरक्षणाची गरज आहे. कारण का हे पाळत ठेवून करतायत, डूब धरतायत आणि आज महिलांना पण सोडत नाही आहेत. असं एकंदरीत ही भीती या महाराष्ट्रात महिलांच्या मनात पण भीती आली. ज्या पद्धतीत त्यांची हत्या झाली इथे, इतकी क्रूर पद्धत होती आणि काही कारण नसताना आदर्श सरपंच म्हणून यांनी 2दा त्यांना पुरस्कार मिळाले, आदर्श गाव म्हणून. सगळ्यांना मदत करणाऱ्या व्यक्ती आज त्यांची हत्या करण्यात आली आणि अजूनही 3 आरोपी फरार आहेत. कोणत्याही प्रकारचं काही मूव्हमेंट ही सरकारकडून दिसत नाही आहे. विधानसभेत आणि पार्लमेंटमध्ये थोडासा आवाज केला म्हणून आज इथपर्यंत तरी आला आहे, नाहीतर हे सगळं झाकायचा प्रयत्न हे सरकार करत आहे. ह्याआधी आम्ही सूर्यवंशी यांच्या इथे होतो परभणीला, तिथे पण एकंदरीत असं दिसून आलं की PM रिपोर्ट म्हणतो की हे मारहाणीने मृत्यू झाला आहे आणि CM रेकॉर्डवर विधानसभेत खोटं सांगतात आणि म्हणतात की नाही हार्ट अटॅकने आला. म्हणजे एवढी तफावत, ती पण आपल्या सगळ्यांना दिसणारी. तिथे पण प्रशासनावर दबाव आणून हे सगळं प्रकरण जे आहे ते मिटवायचा प्रयत्न दोन्हीकडे सगळीकडे एकंदरीत महाराष्ट्रात चालला आहे आणि आम्ही हे होऊ देणार नाही. हा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि आज या महाराष्ट्राचं UP बिहारपेक्षा वाईट अवस्था करून ठेवली. एवढ्या भीतीच्या वातावरणात सगळे लोक त्या ठिकाणी राहत आहेत. तर ह्याचा निषेध करून आम्ही जोपर्यंत तिथे ज्युडिशियल इन्क्वायरी, जोपर्यंत इथे सगळ्या आरोपींना अटक मिळत नाही, जोपर्यंत सगळीकडे न्याय मिळत नाही, तोपर्यंत काँग्रेस, महाविकास आघाडी, आम्ही सगळे, ही काय आता पक्ष लढाई राहिली नाही आहे, ही सामान्य लोक एकीकडे, महाराष्ट्र एकीकडे आणि सत्ताधारी जनता सत्तेचा अहंकार आहे ते एकीकडे आहेत आणि आम्ही दोन्ही कुटुंबांना न्याय मिळवून देणार आहोत. अधिवेशनात मुख्यमंत्री असं म्हणाले की मी शब्द पाळणारा व्यक्ती आहे. या प्रकरणात कुठलाही तुम्ही बघू शकता की मुख्यमंत्री किती असत्य त्या ठिकाणी रेकॉर्डवर आणतायत. PM रिपोर्ट एक सांगतो, ते एक बोलतात. ह्या प्रकरणात पण चौकशी झालीच नव्हती, दबाव आणला म्हणून चौकशी झाली, अजूनही 3 आरोपी फरार आहेत. एवढा दबाव ह्यांचा पोलीस यंत्रणेवर आहे आणि सगळं लपवायचा प्रयत्न हे सत्ताधारी करत आहेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.